त्यांच्या आईच्या चरणाशी प्रार्थना करतो. वेळ फार झालेली आहे. बुवाने बरेच काही बोललेलं आहे, पण आता तो बोलण्याची वेळ नाही आहे. नाहीतर होतं ना असा तुम्ही सुद्धा सगळ्या करता असं गुरु होतो ना तो बरोबर होतो सुद्धा होता तो डावी सुद्धा. त्यामुळे आता ती वेळ नाही आहे आणि असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा, परमेश्वराचं नामस्मरण व्हावं, चांगल्या गोष्टी आपल्याकडून समाजाला देता येईल ते देण्याचा प्रयत्न करूया. कारण बुवा जे बोलले त्याच्यावर बोला केले तर 1.5 तास मागा पुरा आणि ती वेळ नाही आता. मग अशी बुवाने सांगितली ना, आता 3 वाजता मी तुमचा बाहेर गेल्यानंतर काकडा भुपाळे. आता भुपाळे करूची काकडा करूची जर परंपरा माहिती असेल तर येऊन बस, बरोबर मग करूया. भुपाळे म्हणे, कापड म्हणे, वासुदेव म्हणे, आंधळे बांगडे म्हणे, वया वाटतं म्हणे, बरोबर असो. नैसर्गिकरित्या खाली पडतात. आपण परत चिटकवून गेलो हिरवीगार लावून किंवा चिकटपट्टी लावून तर चिटकात द्यावं आणि चिकटपट्टी लावलं तर त्याच्यात नैसर्गिकता येणार, कृत्रिमता, बरोबर की नाही. मग त्याचा काय अर्थ नाही. तसा आपला जो कळत नकळत मागच्या पूर्वजन्मीच्या पुण्याने हा आपला मनुष्य जन्म घेतला, बरोबर की नाही. मग तो परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये सार्थकी लावा म्हणून म्हणतो परंतु आज आम्ही दोन्ही बुवानी इथे तुमच्या आशीर्वादाने बहिणी देवीच्या आशीर्वादाने जे नाव घेऊ पुनश्च कधीतरी दर्शन झालं तरी या बसा म्हणून तुमच्या मुखातून शब्द आले पाहिजे, बरोबर की नाही. मग ती खरी खूप पावती असेल, आम्ही काहीतरी चांगले केलेले असेल, बरोबर की नाही. नाहीतर आम्ही एकमेकांना भया करू, आमच्याकडे दुश्मनी नाही, परंतु लोकमनोरंजनासाठी काही ठिकाणी बोलावं लागतं. परंतु हे स्थान नाही, हे जे पवित्र स्थान तुम्ही निर्माण केलेलं आहे त्याचं पावित्र्य कुठेतरी आमच्याकडून भंग पाहू नये, बरोबर की नाही. आणि हे जर आम्ही टिकवलं तरच आम्ही काहीतरी कमवलं या भजनातून. मग अशी बोलायला सांगितली पैशाचा काय नाही, पैशासाठी कोण काय करता ही भजनात एका पाकिट दिल्याशिवाय घरात म्हणते मग हे समजत पैशाचं म्हणतो काय काय बुवा. पैसा करता करता म्हणजे भजन करता करता नामस्मरण करता करता या गरीबामध्ये आपण वावरत आहोत. अर्थाने तर हे महत्वाचं आहे, बरोबर की नाही. आणि नाहीतर आम्ही हे येऊ शकत नाही. या सगळा साहित्य याच्या मेंटेनन्स गाडीवरून कपडे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे परमार्थ करत असताना सुद्धा आपला प्रपंचाचा स्वार्थ साधता आला पाहिजे. म्हणून एखाद्या गुडगुडून खाऊ नाही देवा म्हणून, बरोबर की नाही. जे आपल्या गरजे बोलतात बस आणि तो देणारा भगवंत आहे असो. माणूस सुशिक्षित व्हायला पाहिजे आणि सुजान व्हायला पाहिजे. शालेय शिक्षण शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा समाजामध्ये आपण काय वापरतो, बरोबर याला खरं सुशिक्षितपणा म्हणतात. बरोबर वाटेल चालतानाच माणसाने म्हटलं पाहिजे या बुवा बसा राम राम घडला पाहिजे. एखादा माणूस जर देवाज्ञा झाली त्याची तर आपल्या गावाच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, बरोबर की नाही. त्यावेळी भरावे परिस्थिती रूपे भरावे गेले ईश्वर दिगंबर ऐश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, बरोबर की नाही. मागे कीर्ती देऊन माणसाने जायला पाहिजे. असो बोलण्यासारखं बरंच काय काय वेळ नाही, आपण डायरेक्ट घडून
गळ्यामध्ये येण्याचं कारण त्याला कोण कारणीभूत ठरलं हे आम्ही भरोडातून तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. काय चुकलं तर उद्या मग जरा वेळ लागेल. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, वैशंपायन ऋषींना प्रश्न विचारतो जन्मेजय की हे वैशंपायन ऋषीश्वर, वैजयंती माळा श्री हरी विष्णूच्या गळ्यामध्ये येण्याचं कारण काय? त्यांनी त्या अगदी वैजयंती माळा गळ्यामध्ये वागवण्याचं कारण काय? तर त्या प्रश्नाचं उत्तर वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला देतात. ते या भरोडाच्या रूपाने मांडतोय. कसं नाही का? वैकुंठीचा नायक देवादिकांचा नायक, वैकुंठीचा नायक देवादिकांचा नायक, त्याचे मुखी नाम घेऊन हरी हरी सेवा करी विष्णूच्या द्वारी, सेवा करी विष्णूच्या द्वारी, सेवा करी विष्णूच्या द्वारी, सेवा करी विष्णूच्या द्वारी. जय आनंदी जय सखे भाऊ प्रेमाला, जय आनंदी जय सखे भाऊ प्रेमाला, जय आनंदी जय सखे भाऊ प्रेमाला. विष्णूच्या महाराशी होते वरदान, विष्णूच्या महाराशी होते वरदान, विष्णूच्या महाराशी होते वरदान. जय श्री हरी नाम पाइया, जय श्री हरी नाम पाइया, जय श्री हरी नाम पाइया. याचा विकास सुशील नावाचा विकास सुशील, याचा विकास सुशील नावाचा विकास सुशील, याचा विकास सुशील नावाचा विकास सुशील. सदाचारी सदविचारी कोटेकारी, सेवा करी विष्णूच्या द्वारी, सेवा करी विष्णूच्या द्वारी, सेवा करी विष्णूच्या द्वारी, सेवा करी विष्णूच्या द्वारी. सुशीलराजा नावाचा राजा होता आणि त्याला 2 मुलगे होते. मग अशी बुवाने कसं सांगलेली, एक आपलं सक्कू आणि एक माणूस. बरोबर माझा बाबा कसा नाही, माका एक जिल्हा एक चिडू, त्याच्यापेक्षा मोठा चिडू आहे तर येतं 15वी शिक्षा कॉलेजला, आणि हार्मोनियम शास्त्रीय संगीत गायकाची 3री परीक्षा पास झाला. लक्षात दिला. त्यामुळे आम्ही समाधानी असो. मग अशी काय कोणाने बेटीचा काय बरं नृत्य वगैरे आमच्या डोक्यात तुला काय बाप शिव झाला. मुलगी झाली बाबा पहिली अनंत चतुर्दशी दिवशी बाबा फार आनंद जागरांचा अत्यंत भजना करून तरी पहिली बेटी धनाची भेट, आणि खरोखरच माझ्या जीवनात ती लक्ष्मी घेऊनच दिली माझी पोरगी. त्यामुळे आपण पोरगी वाईट म्हणाला, आणि आता आपण स्वतः नवरे आपल्या मुलगी स्वतः. तर तेव्हा वाटोळा करून जरा केला सरकार ज्याला निघाला, आणि आता तिला स्वतः असो तो विषय आपला नाही. तर सुशील राजाला 2 मुलं होती. ती सुशील राजा हा निश्चित विष्णू भक्त होता. बरोबर. आणि त्या विष्णूच्या द्वारपाळ म्हणून सिक्युरिटी वॉचमॅन, थोडक्यात सांगायचं आताच्या भाषेत ते द्वारपाळ म्हणून जय आणि विजय काम करायचे. बरोबर. आणि सुशील राजाचा नित्याचा क्रम होता. क्रमानंतर आम्हाला भारूड वेगळं घ्यायचं होतं. मग अशी महिला वर्ग भरपूर बघितला. पतिव्रता म्हणजे काय हे भारूड मला सादर करायचं होतं, परंतु मग मी टर्न मारलाय. काही महिला म्हणजे वेळ त्यांचा इलाज नाही असो. बुवाने मग अशी बायकोचा पण काय काय सांगितलं सांगतो नाही ह्याच्यात येतो पुढे विषय, तसं सोडून जाईल अशा प्रत्येका असो. तर सुशील राजाचा नित्याचा क्रम होता. तो विष्णू भक्त असल्यामुळे, भगवत भक्त असल्यामुळे शुचिरभूत होऊन सकाळी विष्णूची शुचिरभूत
प्रकारे पूजा करायचा आणि तोपर्यंत त्या दोन मुलांच्या पत्नी दोन सुना काय करायच्या, तो नैवेद्य बनवायचा पंचपक्वान्नाचा आणि सुवर्णाच्या तबकातून येऊन त्या आपल्या सासऱ्याकडे द्यायच्या आणि तो सासरा पूजा झाल्यानंतर तो सुवर्णाच्या तबकातल्या नैवेद्याला पाणी सोडायचा आणि कृष्णपद म्हणायचा आणि अशा प्रकारे त्यांचा आनंद संसार चाललेला होता. कशा प्रकारे तो ऐका, नैवेद्य बनविती सुना राजा सुशीलचा सुना घेऊन हरिच्या संसारामध्ये चाललेला होता. आणि तेव्हापासून पद्धत महिला मंडळाने म्हणजे बायकांनी जवानपणाची पडतो. आता उलटा होय दिला 50% आरक्षण माऊलींचा कधी कधी आमची बाळी येतात ती झालं बसून राहा असो आणि अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम चालत असताना आणि ते सासऱ्याजवळ ते सुवर्णाचं तबक आणून द्यायचे. त्यावेळी तो सासरा भगवंताच्या समोर पूजा झाल्यानंतर ते सुवर्ण तबक ठेवून कृष्णार्पण म्हणून पाणी सोडायच्या देवाला विनंती करायचा. कसं द्यायचं, हे विष्णुदेवा करितो मी सेवा माझी सेवा जर तुझ्या करण्याशी रुजू असेल तर हे सुवर्णाचं ताट तुझ्या देवलोकापर्यंत जाऊ दे. आणि चमत्कार व्हायचा, ते अक्षरशः सुवर्णाचं ताट विष्णुलोकी जायचं आणि त्याला ते पावन व्हायचं. अशी प्रकारे त्याची दिनचर्या चाललेली असताना एक दिवशी त्या दुधात पिठाचा खडा पडावा. त्याप्रमाणे काय झालंय, एके दिवशी अगट घडले, एके दिवशी अगट घडले जयंतीचा
ओरिजिनल गाणं काय आहे त्याचा संदर्भ आपल्या पतीच्या गाण्यात जुळावं. रंगलेलो डावत्या सुशीलराजाचं मोडत येतो. कारण काय, जवान करताना ते एक सुने जयंती नावाचे सुने भाजी पीठ किती हात नाही जाणार काय दबले आणि ती ताकून बघल्या. परिणाम काय तर तो नैवेद्य उष्टा झाला. म्हणून पूर्वीची लोक बघा त्यांचा बाप असायचा चिमटेचा 10-12-15 कुटुंब असले तर मूठ भरून भेटतात. म्हणजे काय काय असेल ते प्रमाण, बरोबर की नाही. आता तसं नाही, आता चमचे गेले 4 माणसाचं जेवण करतो तुमचं नाही हो. पण पूर्वीच्या माणसाचा अंदाज फार मोठा होता. तर सगळा अंदाजानच द्यायचा आणि चालू बघूची गरजच नाही. आता 2-3 जावं असलं तर हो पाहिजे बघ तरी. आणि ह्या असल्यावर असो ना दोघा ते काय होतं घरातल्या धैर्यांना बोलवते हो बघा तरी वा शिजला बघा. पण शास्त्र असं आहे की आणि हा जे आपण जेवण बनवतो पंचपक्वान्नाचं असू दे किंवा सारभात पिढीभात काही असू दे, हे जेवण बनवताना आपल्या मुखातून नामस्मरण यायला हे जेवण पवित्र मानलं जातं. आता काळ बदलला, कोणा बोलण्याची सोय नाही, बरोबरी तेच बरी, बोलत नाही ना बरी, बरोबर. आता अडे कुकर लावले मिक्सर लावले का पहिला रिमोट संध्याकाळी 7 वाजता काय रिमोट टीव्ही चॅनल चालू होतं. त्यामुळे कोणी कोणा बोलायचा आम्ही तुमका शांतपणा सांगा बरोबर. आम्ही तुमका शांतपणा पाहिला उद्या सकाळी होय हो बघ राहा माहिती काय राहते दिवे लावले असते पुढे म्हणजे आमच्या नावाला शांतपण आमची बुवा गेलेली होती आणि गेलेली होती. त्यामुळे न बोला ती बरी बरोबर की नाही. म्हणून शास्त्र सांगतात, शास्त्रातही सांगतं आम्ही आमच्याबद्दल काय सांगत नाही. जेवण बनवत असताना कमीत कमी म्हणजे 10 वेळा तरी परमेश्वराचं नामस्मरण करतो, बरोबर की नाही. तासभर उशीर लागतं जेवण करून 15 मिनिटात तरी करतो जेवण पवित्र. कारण हे जे जेवण संसार हा महिलांनीच करायचा असतो, त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्यांना ते गुण प्राप्त दिलेले आहे. नवरा कसंही असू दे, तो श्रीमंत असू दे, गरीब असू दे, बेवडं असू दे, लोळं बागडं असू दे, बरोबर ना. संसार करण्याची क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये तो गुण भगवंताने दिलेला आहे. ती कधी हे करत नाही, बरोबर. मग अशी त्या लग्नात काय काय सांगा सुरुवात केली. पूर्वी चढवा बिचारी भूटात गेली, त्यांना किती गमडला आता. त्यामुळे असं करायला लोक आपल्याकडे आकर्षण होती, थांबती. आता मी तर मग अशी दोन गाडी म्हणली होती ही आमची वैरी गुणगुणत होती, ही आमची पोचपावती आहे. आपण जर काय गातो बोलतो ना त्यांचा कळाव आहे त्यांच्यापर्यंत पोचाव आहे अशी माझी पद्धत आहे. असो झालं काय तर तो नैवेद्य उष्टा झाल्यामुळे प्रतिनिधीप्रमाणे सुवर्णाचं ताट विष्णुलोकी जाईना. त्यावेळी त्या सासऱ्याला संशयाला शिवराजाला त्यावेळी घरात जाऊन चौकशी केली सुनेजवळ काय झालं तर म्हणाले माझ्यावरती मोठी अपराध झाला. काय झालं तर मी ती भाजीला वेळ घातलं की नाही टाकून बघितलं. त्यावेळी तो क्रोधायमान झाला सासरा, आपल्या भक्ती तपश्चर्येमध्ये खंड पडला. तो क्रोधायमान झाला आणि त्या सुनेला शाप दिला. कशात ऐका की म्हणाले तू सिद्ध सरोवरामध्ये शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील, एवढी शापवानी. परंतु त्या सुनेला माहिती होता देवाची सुनती तिला माहिती, शास्त्राला माहिती होती. शापात उशाप शास्त्राला, बरोबर आहे ना. एखाद्या माणसाला आपला शाप दिला तुझा वाटोळा होईल, त्याला शास्त्राला राहा, बरोबर आहे. माझा वाटोळा होईल परंतु त्याला पर्याय काहीतरी या वाटोळा झाल्यानंतर पुन्हा काय होईल किंवा काय अन्य करतात, बरोबर आहे.
शास्त्राला तिने आपल्या सासऱ्यासमोर ठेवला, म्हणाले तुमचा उशाप मला मान्य आहे, शाप मला मान्य आहे, परंतु तुम्हाला उशाप द्यावा लागेल. त्यावेळी सुशीलराजाने सांगितलं की ज्यावेळी त्या शिळेला म्हणजे त्या दगडाला, सिद्ध सरोवरामध्ये दगड होऊन तू पडशील, त्या दगडाला माझ्या भगवंताचा स्पर्श होईल, त्यावेळी तुला गुरुवर प्राप्त होईल असा उशाप मिळाला. आणि शापवाणी प्रमाणे ठरल्याप्रमाणे सिद्ध सरोवरामध्ये दगड होऊन पडली. कसं काय का उशाप. उशाप मागे मन खिन्न होऊनी, पायी नम्र होऊनी, उशाप मागे मन खिन्न होऊनी, पायी नम्र होऊनी, कोणी पायाचे करुणी हातवसी घडी, या उशापाची कोणती कोणती शाप सदा घडी. मागितला त्यावेळी आणि शापवाणीप्रमाणे सिद्ध सरोवरामध्ये दगड होऊन पडली. ही बातमी तिच्या नवऱ्याला कळली, विजयला, बरोबर. आणि आपली मानव देवाची बायको जर दगड होऊन पडली तर माणसाला काय वाटतं? आपली 4 दिवस मायाला केली तर आपले काय हाल होते, बरोबर ना. मग काय जवान करणार, वर्गाला शाळेत पोहोचवणार, सगळ्या गोष्टी केली त्याच्यात, बरोबर ना. ह्यांका पटका हवी लागते. मग खरं दादा आपण हे गोष्ट मग अशी बुवा सांगत होते, पूर्वीच्या लोकांचे म्हणजे लग्नानंतर प्रेम व्हायचे 100%. पूर्वीच्या काळी म्हणजे 20 वर्षापूर्वी पूर्वीचा काळ म्हणजे काळ असलो, आमची लग्न तशीच झाली. आम्ही घालव वगैरे शिराव नाही, बंगला करून बघितलं जुळण असो विरोधाचा भाग सोडा. परंतु मग अशी मुलांनी सांगितलं काय ह्या नाही संदर्भ नाही, म्हणजे 10-15 वर्ष त्या नवरा बायकोची ओळखच नसायची. बरे मग पुढे रिझल्ट कसं लावायचं, बरोबर. असं नाही बुवा, आपण सांगताना काहीतरी संदर्भासहित स्पष्टीकरण देऊ. काय पूर्वीचे लोक नवरं पुढे करत असलो तर 10 हात बायका मागे लावायची, बरोबर. कारण काय, त्या नवऱ्याक विश्वास असायचो ही माझ्याबरोबर सप्तपदी फिरलेली आहे, ही माझा हात सोडून माझा साथ सोडून जाणार नाही. नाही तर आता इंग्रजांची संस्कृती आणली आता भरोसाच ना वाटेल दुसरं कोण गावलं तरी वाटेल ना. चायना संस्कृती, अमेरिकन संस्कृती, ती आपली संस्कृती आपले विश्वास होतो, आपल्या पती पत्नीचा एकमेकांवर विश्वास होतो त्यावेळी, म्हणून ती गोष्ट असे वाटते. असो त्या नवऱ्याला पश्चाताप झाला. कसा तो का काही कळेना, काही सुचेना, काही कळेना, काही सुचेना, पत्नी विना करणे बायको नाही त्यामुळे तो व्याकुळ झाला. परंतु तो सुद्धा हळूहळू व्याकुळ सुद्धा ईश्वर भक्त होतो. आणि सिद्ध सरोवराच्या तीरावर जाऊन सूर्यानुष्ठान मांडलं, सूर्याची तपश्चर्या मांडली. आणि काही काळाने, काही दिवसांनी सूर्यदेव प्रसन्न झाले आणि चमत्कार झाला. असं काय चमत्कार हा झाला, घडलई परी कसारा, चमत्कार हा झाला. सुवर्णाचे कमळ पडले त्याच्या सावलीला, सुवर्णाचे कमळ पडले त्याच्या
टाकलं. हे पाहून त्याची स्मृती पुन्हा जागृत झाली. पुन्हा त्याच्या बायकोबद्दलची आठवण, त्याला फुल बघितल्यानंतर आठवण झाली. माझं पण तसं झालं. मागं कोणी गुलाब पुष्प दिला, सत्कार वित्कार करताना जपान घेऊन जायचं. सकाळी उठायचा, फ्रेश फ्रेश व्हायचा आणि बायको दे आय लव्ह यू म्हणायचं. तो बरोबर हे तरी डोक्यात मारतो झालं संसार आणि संसार काय बरोबर असो. त्या सुवर्णाच्या कमळाला पाहून त्याला आपल्या पत्नीची आठवण आली. कशा प्रकारे ते का सुवर्ण कमळाशी पाहुनी अर्धांगिनी आठवली सुवर्ण कमळाशी पाहुनी चारच जण असतात. आज एक रिप्लेस एक दिलेला आहे. यांना माहिती नसतं या भजनात काय नसतं. डबल बारी असं सिंगल भजन असं माकाच पण माहिती नसतं. मी ठरवलेलं नसतं. परंतु त्या भगवंताची कृपा, माझ्या गुरुजींचे आशीर्वाद आणि यांची महत्वाची साधा. मी एकटं पण मोठं नाही बरोबर. हे साथीदार वादक नसतील, हे पुरस मंडळ नसेल तर बुवा व्यर्था. म्हणून यांचं सहकार्य मोलाचं आहे. एकट्याचा खेळ नाही म्हणून पैसे घेऊ देतात बरोबर. आता एखादा ह्यो नोकरी का हे तर स्वतः सायबर कॅफे ओरशी ते 2000 नोकरी तो एक कॉलेजवाला सोडतो, हे एक कॉलेजवाला, हे एक कॉलेज. पण ह्यांका आता 12वीचे क्लास अटेंड करूचे होते. कंपल्सरी कॉलेजमध्ये क्लास ठेवलेले होते शाळेत, हायस्कूलमध्ये. त्यामुळे हे सगळे व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा ही जनतेची भगवंताची सेवा होते. हा एकमेव उदाहरण येतो. हे पैसे घेऊन आम्ही बंगले बांधलो नाही, लक्षात घ्या. परंतु जनतेची समाजासमोर जाणं हे आपलं काम आहे, भाग्य आहे आपल्याला मिळालेलं. म्हणून असो त्या सुवर्णाच्या कमळाला पाहून त्या विजयला आपल्या पत्नीची आठवण झाली. आणि आता म्हणाल करणार काय यार, म्हणून त्या शिळेला जाऊन त्या सिद्ध सरोवरामध्ये शिळेवर जाऊन अर्पण केलं. आणि असं करता 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 108 सुवर्ण कमळ त्या सूर्याने त्याला प्रसन्न होऊन दिली. त्यावेळी सुवर्णाची 108 कमळ गुंफून एक सुंदर माळा केली. आता हे त्याने ठरवलेलं नव्हतं 108 झाली कायच करत बरोबर. परंतु त्याला त्यावेळी वाटलं की आता बस झालं, त्याची एक माळ सुंदर हार करावा आणि त्या अख्खा शिळेवर अर्पण करावा बरोबर ना. एक फुल माळणा डोकीत वेगळा आणि ते गजरो माळणं वेगळा बरोबर ना. गजरो माळण्याचा आनंद वेगळा असतो बरोबर ना मौली. मग तसं त्याला वाटलं की हा हार माझ्या पत्नीला, माझ्या शिळावरची पत्नीला जाऊन अर्पण करावा. आणि तो त्या शिळेवर अर्पण केला. एक दिवशी काय झालं, सर्व देव मिळून देवगुरु बृहस्पतीकडे चालले असताना, त्या सिद्ध सरोवराच्या तीराकडे चालले असताना त्या सुवर्णाच्या कमळाच्या हारावर श्री हरी भगवंताची विष्णूची नजर पडली. आणि तो सुंदर मनमोहक सुवर्णाचा हार त्याला मोह झाला की हा हार आपल्या जवळ असावा. म्हणून तो श्रीहरी विष्णू पुढे सरसावला. आणि काय झालं ते का दृष्टी सपडला
माळेजवळ गेला आणि माळ वापरून घेताना त्या विष्णूचा भगवंताला स्पर्श त्या शिळेला झाला. आणि चमत्कार काय, उश्शाप वाणी सुशील राजाने सासऱ्याने तिला उश्शाप दिला की माझ्या भगवंताचा स्पर्श तुला होईल, त्यावेळी तुला पूर्वरूप प्राप्त होईल. आणि चमत्कार झाला, पूर्वरूप त्या जयंतीला प्राप्त झालं. त्यावेळी तो तीरावर बसला, वाट बघितली, माहेर नदी येत आली बघितली. त्यावेळी त्याला सुद्धा हर्ष झाले, तो पुढे आला आणि दोघांनी उभयत आणि दोन्ही उभयतांनी भगवंताला नमस्कार केला, सर्व देवदेवतेला नमस्कार केला. त्यावेळी ते भगवंताने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद मागायला सांगितला की आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत, तुम्हाला काय पाहिजे तो वर मागा. त्यावेळी त्या पती पत्नीने काय वर मागितलं, आमच्यासारख्या काय मागल्या असतात, एक बंगलो, एक समोर गाडी, बरोबर की नाही, आणि सोना बिना मगाशी पोहणी झाले मोहन माळ चपला ह्या त्या. पण त्यांनी कृष्ण संस्था केलेले आहे. ते म्हणाले काय की आमच्या नावाचे स्मरण, आमच्या नावाची आठवण म्हणून ही माळ, कारण काय, ही माळ तयार होण्यासाठी आम्ही दोन्ही उभयता कारणीभूत ठरलेलो आहोत, बरोबर की नाही. म्हणून आमचं स्मरण व्हावं, तुमची माळ ज्या ज्या वेळी भक्त मंडळी गळ्यामध्ये बघतील त्या त्यावेळी आमचं स्मरण व्हावं म्हणून त्या माळेला वैजयंती माळा हे तुम्ही नाव ठेवा. भगवंतांनी त्याला वैजयंती माळा नाव ठेवलं. आणि मग आता आम्ही आरती गात आहोत, श्याम सुंदर वेळा वैजयंती माळा, बरोबर की नाही. आपली आजपर्यंत प्रतिनिधी आहे, यायची पुढे राहील, बरोबर की नाही. म्हणून जे जे लिहिले भारी, काही काळासाठी त्याला पत्नीचा विरह झाला, दुःख सहन करावा लागला. कारण काय, प्रारब्धामध्ये जे दिलेले आहे, एका आईची दोन मुलं, एकाच आईच्या उदरातून आलेले दोन मुलं, एक उच्च शिक्षित होऊन कलेक्टर झाला जिल्ह्यात, आणि त्याच आईचा दुसरा मुलगा त्याच बस स्टँडवर हमाली करायला लागला, ज्याच त्याचं प्रारंभ. एका टोपलीतली फुलं विक्रेता बाजारात घेऊन बसलेला, सकाळी एक आला, हे सत्यनारायणाच्या पूजेवाले आचरणे गावात गेले, वैभववाडी दिले बाबा 200, 400, 500 रुपयाची फुलं आली, कशा बघित, सत्यनारायणाची पूजा आमच्याकडे. दुपारी 12 वाजता एक माणूस गेलो, दिले बाबा फुला 100 रुपयाची हार दी, कशासाठी होईल, तर मैता होईल, शरीरात मैत झाला. त्या फुलांचं प्रारंभ. काही फुलं त्या टोपलीतली एका टोपलीतली फुलं, काही फुलं सत्यनारायणाच्या चरणाशी, काही फुलं मैताच्या गळ्यात, बरोबर की नाही. 5 फुटाचा एक दगड घ्या, शिळा घ्या, बरोबर, 2.5 फुटाचा दगड, त्याची कारागिरीने सुंदर मूर्ती बनवली भैरी भवानीची, आणि उरलेला 2.5 फुटाचा दगड त्याची त्याच मंदिराला पायरी बनवली. मग तुम्ही आम्ही भक्त मंडळी त्या पायरीवर पाय ठेवून जातो, दगड तोच आहे, बरोबर, पण मूर्तस्वरूप वेगवेगळं आहे. त्याच दगडावर पाय ठेवून पुढे जातो आणि उरलेला तोच दगड आहे, त्या दगडाला आम्ही नतमस्तक होतो, ज्याचं त्याचं प्रारंभ. एका गुरुचे 2 शिष्य, एका गुरुच्या 2 शिष्य, अरे कथा बोमाट जीव घालवतो, बोमटान तुझा आवाज बसला, इतक्या बोलला तरी नॉर्मल लोकांना ऐकायला येतात, त्यांना स्पीकरवाल्या काय हवी म्हणून त्याला होतं आणि आवाज बसतो म्हणून सांगतात.
नको तिकडे एनर्जी खराब करायची नाही. मी आता बोलतोय तुम्हाला समजता ना, आपण जनरली संवाद साधतो बरोबर ना. मग एका गुरुचे दोन शिष्य, एक गोपाळ कृष्ण आणि दुसरा सुदामा. गोपाल कृष्ण द्वारकेचा राजा झाला, जगाचा बाप, आणि 18 विश्व दारिद्र्याने पिढीलेला सुदामा. एकाच सांदीपनी गुरुची दोन मुलं, दोन विद्यार्थी, बरोबर की नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. म्हणून जे जे लिहिले भाळी ते न चुके कदापि. हे विधिलिखित आहे, ब्रह्मदेवाने सांगितलेलं, सटून लिहिलेलं आहे. का टळाचा नाही. परंतु या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना हे येणारे आघात, हजार रूपाने असो, काही कारणाने असो, या आघातांना सामोरं जाण्यासाठी एक एनर्जी आपल्याकडे ताकद पाहिजे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. तो तुम्हाला त्या प्रसंगातून वाचवू शकतो. पण हे अटळ आहे, लक्षात आहे बरोबर ना मला. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. एवढं सांगतो आणि आमचं भारुड इथे संपवतो. म्हणून म्हणते बघा, तुझ्या कृपे दयाची कमी रे देवाई थारा. तुझ्या कृपे दयाची कमी रे देवाई थारा. वेदेवा पुढे काय धन्यवाद. आणि आम्ही आपली आता इथे रजा घेतो. उर्वरित वारी आमचे दुर्वास गुरु करतील, भैरवी गाऊ.